नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही आत्ता MPSCची एक्झाम झालेली आहे कंबाईनची, त्याचा 2025चा जो आहे तो कट ऑफ काय असणार आहे, त्याचबरोबर मागील वर्षाचा कट ऑफ किती गेलेला आहे, तर या वर्षीचा कट ऑफ किती जाणार, म्हणजे किती असणार आहे, जागा वाढणार का, आणि त्याचबरोबर आपण सर्व कास्टवाईज कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये प्रिडिक्ट करणार आहे, सांगणार आहे. तर चला, तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचं बेल आयकॉन बटन प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. कारण की आता MPSCची एक्झाम झालेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा कट ऑफ प्रिडिक्ट करते. आणि हा जो कट ऑफ सांगत आहे ना मी, हा म्हणजे मागच्या वर्षीचा डाटा लक्षात घेऊन हा कट ऑफ मी बनवलेला आहे. जास्त फरक येणार नाही, जास्तीत जास्त पॉईंटमध्ये फरक येईल किंवा 1-2 मार्काचा या ठिकाणी कट ऑफमध्ये फरक येऊ शकतो, पण ॲक्झॅक्ट 99% हाच कट ऑफ जाणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ज्या काही मी गोष्टी सांगणार आहे त्यानुसार तुम्ही पण प्रिडिक्ट करू शकता की कट ऑफ किती जाणार आहे. हे सगळं आपल्याजवळ जो डाटा आहे मागच्या वर्षीचा त्याच्यावरती मी सांगत आहे तुम्हाला. बघा, या ठिकाणी सर्वप्रथम आपण मागच्या वर्षीचा डाटा ॲनालिसिस करू, त्यानंतर आपल्या आणि काही ज्या गोष्टी आहे त्या क्लिअर होऊन जातील. बघा, मागच्या वर्षीचा कट ऑफ 2023चा काय गेलेला आहे. आता 2024ची एक्झाम होती ती, जी की 2025मध्ये झालेली आहे. आपण जर ह्या ठिकाणी जर विचार केला रे जागेचा, तर ह्या ठिकाणी जागा किती होत्या, तर PSIच्या जागा होत्या 374. किती PSIच्या जागा होत्या 374. STIच्या जागा होत्या ह्या ठिकाणी 159 आणि AOSच्या जागा होत्या 70. तर आपण प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ बघणार नाही मागच्या वर्षी किती गेला, तर फक्त आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरी लक्षात घेऊ, कारण की व्हिडिओ जास्त लांबा होईल. तुम्हाला मेन जे मला सांगायचं आहे ह्या वर्षीचा कट ऑफ किती आहे, तर त्याला वेळ होऊन जाईल आपल्याला. तर थोडक्यात मेलचा कट ऑफ सांगतो मी तुम्हाला आणि फिमेलचा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हा PSIचा कट ऑफ या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे. तर PSIचा मेलचा जो कट ऑफ होता पुरुषाचा, तर तो गेला 49.50 एवढ्या मार्कचा गेला होता. त्यानंतर फिमेलचा गेला होता 43.50. त्याचबरोबर STIचा कट ऑफ किती गेला होता, हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे सगळ्या. तुम्ही ह्या ठिकाणी ओपनच्या खाली समजा OBC SC ST, तर याच्यात 2-3 मार्क मायनस करून तुम्ही तो कट ऑफ प्रिडिक्ट करू शकता. STIचा कट ऑफ, STIच्या जागा होत्या टोटल या ठिकाणी 159. याचा जो कट ऑफ होता तो होता 54.25 पुरुषांचा आणि महिलाचा होता 50 मार्क. त्याचबरोबर ASOच्या जागा खूप कमी होत्या, त्यामुळे ASOचा कट ऑफसुद्धा हाय गेलेला आहे. तर किती गेलेला आहे या ठिकाणी, तर 54.25 हा ASOचा कट ऑफ गेलेला आहे आणि 49.75 हा गेलेला आहे फिमेलचा कट ऑफ. त्यानंतर समोर बघूया आपण 2025. तर आता आपल्या मेन मुद्द्यावरती येऊ आपण. 2025. तर बघा, 2025मध्ये सगळ्यांना टोटल व्हॅकन्सी माहिती आहे. तर टोटल व्हॅकन्सी ह्या ठिकाणी 480. तर कोणकोणत्या कॅटेगरीचे किती, कोणकोणत्या पोस्टचे किती आहे, तर ह्या ठिकाणी पोस्ट आणि म्हणजे पोस्ट वाईज बघणार आहे PSI STI आणि ASO. त्याचबरोबर इथं मेल फिमेलचा कट ऑफ आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघू. त्याबरोबर बघा, ह्या ठिकाणी आता जर बघितलं तुम्ही लेटेस्टच्या ज्या व्हॅकन्सीमध्ये 216 ज्या व्हॅकन्सी आहे ते कशाच्या आहे रे, ते आहे PSIच्या. त्यानंतर STIच्या जागा आहे 209 व्हॅकन्सी आणि सगळ्यात कमी जागा आहे त्या म्हणजे ASOच्या. तर ASOच्या जागा किती आहे टोटल 54. तर आपण जर याचं टोटल जर केली तर टोटल व्हॅकन्सी आहे 2024च्या किती आहे त्या, टोटल व्हॅकन्सी आहे 480. आता व्हॅकन्सी इन्क्रीज होऊ शकते का, ह्या मुद्द्यावर आपण लास्टला बोलू, होऊ शकते की नाही, आणि त्यानंतर त्याचा जो व्हॅकन्सी इन्क्रीज झाल्यानंतर कटऑफवर किती मार्क्सचा प्रभाव पडू शकतो ते पण बघू. त्या अगोदर ह्या वर्षीच्या पेपरबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा, या ठिकाणी सरासरी विद्यार्थ्यांचा स्कोर किती, म्हणजे ॲव्हरेज सरासरी कोणाला म्हणले, ज्या विद्यार्थ्याची तयारी 2-3 वर्षाची आहे MPSCची, त्याचा स्कोर किती असू शकतो. तर बघा, ह्या ठिकाणी सरासरी विद्यार्थ्याचा स्कोर आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया. थोडी याची साईज कमी करतो मी ब्रशची. बघा, तुम्ही पेपर जर बघितला, इतिहास, त्यानंतर भूगोल, त्यानंतर राज्यघटना, त्यानंतर अर्थव्यवस्था, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आणि चालू घडामोडी, बरोबर, हे सगळे टॉपिक होते आणि इतिहासचे प्रश्न 10 आले होते. तर बघा, आपण जर ह्या ठिकाणी सोपे प्रश्न बघितले आणि कठीण प्रश्न बघितले, त्याच्या आपण डिवाइड केलेले, हे आहे सोपे प्रश्न आणि हे आहे कठीण प्रश्न. जर 10 प्रश्न ह्या ठिकाणी 10 प्रश्न इतिहासचे विचारलेले होते, तर हे सरासरी विद्यार्थ्याचं सांगत आहे, ज्याने की 2-3 वर्षाचा त्याचा अभ्यास आहे बऱ्यापैकी, त्याचा स्कोर किती येते. तर बघा, ह्या ठिकाणी त्याने 10 प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेले होते इतिहासचे, तर त्याने जवळपास ह्या ठिकाणी 6 प्रश्न बरोबर करून आलेला आहे तो. 6 प्रश्न, 4 प्रश्न त्याला कठीण वाटलेले, त्याने त्या ठिकाणी सोडवले नाही. भूगोलचे 10 पैकी त्याचे प्रश्न ह्या ठिकाणी किती आलेले आहे रे, सोपे प्रश्न त्याला म्हणजे जमलेले आहे की त्याला जमलेले 8.
8 प्रश्न, त्यानंतर राज्यघटनेचे 15पैकी त्यांना 11 प्रश्न ह्या ठिकाणी करून आलेले. सरासरी सांगते बरं का मी ह्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी एखादा प्रश्न समजा ह्या ठिकाणी भूगोलमध्ये 2 प्रश्न शिल्लक, 2 मार्क शिल्लक येऊ शकते त्याला, किंवा 2 अजून मायनस कमी होऊ शकते. राज्यघटनेमध्ये 2-1 मार्क जे आहे ते म्हणजे 2 प्रश्न आणि कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, पण ॲव्हरेज मी एवढेच घेतलेले, एवढेच येतात. 1-2 मार्काचं या ठिकाणी डिफरन्स बघायला तुम्हाला भेटू शकतो. तर अर्थव्यवस्थेत 15 प्रश्न होते, तर 15पैकी सरासरी विद्यार्थ्यांनी किती केलेले, 10 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले. त्यानंतर विज्ञानमध्ये 15 प्रश्न होते. विज्ञान थोडं डिफिकल्ट जातं MPSCच्या विद्यार्थ्यांना. तर आपण जर विचार केला तर त्यांना 8 प्रश्न ह्या ठिकाणी जमलेले आहे, आणि जे कठीण प्रश्न होते ते 6-7 प्रश्न होते, ते त्यांना त्या ठिकाणी जमलेले नाही. त्यानंतर गणित बुद्धिमत्तामध्ये 20 प्रश्न विचारण्यात आले होते. तर आपण एक ॲव्हरेज पकडले तर 10 प्रश्न प्रत्येकाचे ह्या ठिकाणी बरोबर आलेले सरासरी विद्यार्थ्याचे. त्यानंतर सगळ्यात हार्ड टॉपिक गेलेला आहे विद्यार्थ्यांना, तो म्हणजे कोणता रे, चालू घडामोडी, करंट अफेअर्स. खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता आणि बरेच मुलांना हा म्हणजे कठीण गेलेला आहे हा टॉपिक जो आहे. तर आपण ह्या ठिकाणी 9 प्रश्न त्यांना जमलेले नाही, आणि आपण सरासरी जर विचार केला तर विद्यार्थ्याला 6 प्रश्न ह्या ठिकाणी जमलेले आहे. जर का आपण याची जर टोटल केली तर टोटल होती बघा 59. बघा 59 मार्क हे काय रे, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला, म्हणजे सरासरी विद्यार्थ्याला किती अभ्यास करणाऱ्या 59 मार्क ह्या ठिकाणी जमलेले, आणि 41 प्रश्न ह्या ठिकाणी जमलेले नाही, 59 प्रश्न ते राईट करून आलेले आहे. आता ह्या ठिकाणी सिली मिस्टेक होऊन XYZ समजा 2-3 मार्काचा डिफरन्स बघू शकतो. आता ह्या ठिकाणी आपण हुशार विद्यार्थ्याचा विचार केला नाही, ॲव्हरेज विद्यार्थ्याचा विचार केलेला आहे. आता हुशार विद्यार्थ्याला या ठिकाणी 70 पण प्रश्न बरोबर आले असतील, आणि एकदम लो विद्यार्थ्याचे 41 सुद्धा प्रश्न बरोबर आले असतील. तर आपण एक तर ॲव्हरेज विद्यार्थी पकडलेला आहे की त्याचे 59 प्रश्न ह्या ठिकाणी बरोबर असतील, असं आपण ह्या ठिकाणी गृहीत धरलेले, प्रिडिक्ट केलेले. आता ह्यावरून आपण बघूया कट ऑफ, मेन कट ऑफकडे येऊ की कट ऑफ काय असू शकतो. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण एकदम म्हणजे ॲक्च्युअल कट ऑफ किती असू शकतो, जो की आता जी प्रिलिम झालेली तिचा आपण त्या ठिकाणी SC ST OBC स्पोर्टमॅन जवळपास EWS सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ आपण हे केलेलं आहे. तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर येऊ शकतात ते मला टाईप करून तुम्हाला मेसेज करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर बघा ह्या वर्षीचा कट ऑफ आपण जाणून घेऊया काय काय आहे, आणि त्यानंतर आपण बघूया जागा जर वाढल्या तर कट ऑफवर किती प्रभाव पडेल. बघा ही स्लाईड आहे, ह्या वर्षीचा आपण कट ऑफ या ठिकाणी जाणून घेऊया. बघा ह्या वर्षीचा 2025चा कट ऑफ कॅटेगरी दिलेली ह्या ठिकाणी, त्यानंतर मेलचा कट ऑफ, त्यानंतर फिमेलचा कट ऑफ. बरोबर. बघा ह्या ठिकाणी ओपन कॅटेगरी, बघा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा जो कट ऑफ आहे म्हणजे पुरुषांचा, तर मिनिमम ह्या ठिकाणी मिनिमम सांगतो मी, तुमचा कट ऑफ जाणार आहे 55, आणि फिमेलचा कट ऑफ जाणार आहे ह्या ठिकाणी 50. ह्या ठिकाणी काय करायचं आहे माहिती आहे का, प्लस 1-1.5 मार्क, समजा 2 मार्क पकडा, प्लस 2 मार्क नाही, प्लस 1 मार्क जास्तीत जास्त, आणि मायनस 2 मार्क. म्हणजे तुम्ही जर ह्या ठिकाणी आता मी प्रत्येक कॅटेगरीचं कट ऑफ सांगायचं, ओपनचं जसं मी कट ऑफ सांगितलं इथं 55 मार्क्सचं, बरोबर, तर 56 जाऊ शकतो, किंवा 2 मार्क कमी केले तर 53 जाऊ शकतो. बस एवढंच कट ऑफ जाऊ शकतो, आणि मी ॲक्च्युअल हा कट ऑफ सांगितलेला आहे, आणि ॲक्च्युअल हा पण कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे. तर आपण एक ॲव्हरेज कट ऑफ ह्या ठिकाणी बनवलेला आहे, जे की तुम्हाला मी मागच्या डाटा घेऊन त्याच्या आधारे हा कट ऑफ मी सांगत आहे. तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी जर विचार केला OBCचा कट ऑफचा आपण, तर OBCचा कट ऑफ पुरुषांचा जाईल ह्या ठिकाणी 54 मार्क, आणि महिलांचा जाईल 49 मार्क कट ऑफ. त्यानंतर SC कॅटेगरीचं ह्या ठिकाणी बघितलं आपण, या ठिकाणी SC कॅटेगरीचं पुरुषांचा कट ऑफ जाणार आहे 52 मार्क, आणि जो फिमेलचा कट ऑफ आहे तो किती जाणार आहे तो 47 वरती. त्यानंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ जाणार आहे 49 मार्कवरती, जो की पुरुषांचा राहील, आणि त्यानंतर महिलांचा कट ऑफ राहील या ठिकाणी 44 मार्कवरती. त्यानंतर इकॉनॉमिकल वीक सेक्शन EWSचा कट ऑफ राहील या ठिकाणी 53. त्यानंतर महिलांचा कट ऑफ राहील EWSवाल्या 48. त्याचबरोबर स्पोर्टमॅनचा, बघा ह्या स्पोर्टमॅनचा कट ऑफ सांगतो मी या ठिकाणी कॅटेगरी वाईज मी स्पोर्टमॅनला या ठिकाणी डिफाईन नाही केलेलं. तर ॲव्हरेज पकडा, सरासरी कमीत कमी तुमचे 29 प्रश्न या ठिकाणी बरोबर लागेल, आणि जास्तीत जास्त किती रे मॅक्सिमम म्हणजे या ठिकाणी महिलांना तुम्हाला कमीत कमी किती रे 25 प्रश्न प्लस लागेल, 25 मार्क प्लस तुमचा कट ऑफ जाईल, आणि पुरुषांचा 29 प्लस एवढे तुमचा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. तर आता आपण एक मुद्दा लक्षात घेऊ की व्हॅकन्सी वाढल्यानंतर कट ऑफमध्ये काय काय बदल होऊ शकतो, आणि वॅकन्सी किती वाढू शकते. त्या स्लाईडवर जो आपण परत एकदा आपल्या जुन्या बघा ह्या स्लाईडवर आलो आपण या ठिकाणी.
तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते या ठिकाणी टोटल वॅकन्सी किती आहे 480. तर ह्यामध्ये किती वॅकन्सी वाढू शकत्या, तर टोटल वॅकन्सीचा अनुमान आहे जे मला म्हणजे सूत्राकडून माहिती भेटलेली आहे, तर ह्या ठिकाणी 400+ वॅकन्सी इन्क्रीज होण्याचे चान्सेस आहे. असं म्हणतात की STIचेच वॅकन्सी या ठिकाणी 400 होणार आहे असं चालू आहे. तर आपण पकडले की बाबा टोटल वॅकन्सी 400 होईल. तर ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं 400 + 480 जवळपास 880. तुम्ही जर लगभग बघितलं तर ह्या ठिकाणी 900 वॅकन्सी वाढण्याची शक्यता आहे आणि वॅकन्सी वाढल्यानंतरच कट ऑफ हा बनत असतो. तर याचं वॅकन्सी समजा 900 वॅकन्सी झाल्या तर कट ऑफवरती किती प्रभाव पडेल, तर ह्या ठिकाणी सांगतो. जो आपण परत त्या स्लाईडवरती थोडं ब्रशने याला इरेज करून घेतो जेणेकरून मला व्यवस्थित तुम्हाला डिफाईन करून सांगले जाईल. बघा या ठिकाणी 900 जर वॅकन्सी झाल्या तर कट ऑफवर काय प्रभाव पडेल, तर काय करायचं माहिती आहे का, प्रत्येक कॅटेगरीचं काय करायचं तुम्हाला 3 मार्क मायनस करायचे. म्हणजे या ठिकाणी ओपनचा कट ऑफ राहील तुमचा 52 मार्कवरती 52. या ठिकाणी ओपनचा पकडायचा तुम्ही 52, ओपनचा 52 पकडायचा आणि हा पकडायचा आहे 47, OBCचा पकडायचा आहे 51, महिलांचा पकडायचा आहे 3 मार्क मायनस केले तर किती होईल 46. त्यानंतर असे प्रत्येक कॅटेगरी तुम्ही 3-3 मार्क मायनस करत चला. -3, -3, -3, -3, प्रत्येक कॅटेगरीत -3 करा. बस एवढंच कट ऑफवरती इफेक्ट पडेल. जर का वॅकन्सी दुप्पट जरी झाल्या तरीसुद्धा जास्त कट ऑफवर इफेक्ट पडणार नाही. आता विशेष म्हणजे इतिहासमध्ये बघा या ठिकाणी काही प्रश्नांचं विद्यार्थ्यांचे मला कमेंट आले होत्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. हिस्ट्रीमध्ये खास करून बघा, हिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये 2 क्वेश्चनमध्ये विद्यार्थ्यांना तफावत आहे. एक म्हणजे होम रूल लिंक आणि त्याचबरोबर कापड गिरणीविषयी. तर ह्या ठिकाणी 2 प्रश्नाचे विद्यार्थ्यांना डाऊट आहे. तर बघा ते जर चुकीचे ठरले तर तुम्हाला त्याचे मार्क भेटून जाईल, त्याची काही शंका नाही. बस या ठिकाणी आता विषय मेन्ससाठी किती क्वालिफाय करतील, हा पण प्रश्न विचारण्यात आलेला होता. मेन्ससाठी किती विद्यार्थी क्वालिफाय करतील. बघा ह्या ठिकाणी तुम्ही जर जागा बघितल्या, मागील वर्षाचा डाटा आहे या वर्षीचा. या ठिकाणी टोटल जर वॅकन्सी बघितल्या तर टोटल वॅकन्सी किती रे 480. टोटल वॅकन्सी 480. जर का तुम्ही ह्या ठिकाणी लगभग पकडा की 500. जर का आपण ह्या ठिकाणी जर रेशो बघितला तर 12 किंवा 13 एका जागेसाठी मेन्ससाठी किती पात्र करतात रे 12 किंवा 13 लोकांना ह्या ठिकाणी मेन्ससाठी बोलवतात. तर ह्या ठिकाणी जर ओव्हरऑल जर बघितलं 480 पकडा किंवा 500 पकडा. 480 जर पकडलं तर तुम्ही याला 13ने हे करा, 13ने मल्टिप्लाय करा आणि 500 जर पकडत 12ने करा. तर आपण ह्या ठिकाणी ओव्हरऑल पकडलं की समजा 480 किंवा 500 पकडा. तर ह्या ठिकाणी लगभग मेन्सला किती विद्यार्थी जाणार आहे 6000 विद्यार्थी ह्या ठिकाणी मेन्सला बसणार आहे. जर का वॅकन्सी वाढल्या, समजा वॅकन्सी किती झाल्या रे 900 झाल्या, तर 900 जर झाल्या वॅकन्सी तर मेन्सला किती विद्यार्थी बसतील 12 108. तर जवळपास 10,800 म्हणजे 10,800 एवढे विद्यार्थी मेन्सला बोलवण्यात येईल. पण सध्या वॅकन्सी वाढल्या नाही अजून. वाढल्यानंतरची गोष्ट आहे की त्या ठिकाणी तुम्हाला 10,000 विद्यार्थ्यांना म्हणजे लगभग 11,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला मेन्ससाठी क्वालिफाय करण्यात येईल. तर बघा ह्या ठिकाणी आता 6,000 विद्यार्थी ह्या ठिकाणी घेणार आहे आणि हा जो कट ऑफ सांगितलेला आहे ह्या कट ऑफच्याच आधारे जे आहे, म्हणजे हा जो कट ऑफ आहे ह्या कट ऑफच्याच म्हणजे इर्दगिर्द या ठिकाणी घुमणारे कट ऑफ जास्त जाणार नाही. मी जे प्रिडिक्शन केलेलं आहे कट ऑफचं हेच राहील. आणि शेवटी कसं आहे 1-2 मार्काचं तफावत होऊ शकते, जास्त काही होणार नाही. तर तुम्हाला जर एवढे मार्क असतील किती रे 55, जर ओपन कॅटेगरीत असाल महिलाला तुम्ही 50 मार्क असाल, पुरुषाला 55 असाल, एवढे ह्या कॅटेगरी तुमची कॅटेगरी चॉईस करा आणि एवढे मार्क असाल, एवढे प्लस तुम्ही एवढ्यापेक्षा प्लस जर असाल तर तुम्ही काय करा माहिती आहे का, एक जरी मार्क प्लस आला तर तुम्ही मेन्सची तयारी चालू करून द्या. तसं पण आता ग्रुप सीची एक्झाम येणार आहे त्यामुळे तुम्हाला मेन्सची तयारी करावंच लागणार. मराठी इंग्लिश हे पण सब्जेक्ट चालू आहे. सरळ सेवा पण एक्झाम येणार आहे, वॅकन्सी पडणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे गोष्टी करणं गरजेच्या आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.